परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी MJ न्यूजला सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉनवर प्रेस करा। सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा MJ न्यूज सोबत। आव्हान आहे की ज्या अधिकारी त्याच्या हत्येमध्ये सहभागी असतील, तो तिथला पीआय असेल, SP असेल, DSP असेल, पोलीस कर्मचारी सर्वांवरती कायदेशीर कारवाई करून त्यांची चौकशी झाली पाहिजे आणि कायदेशीर कारवाईच न करता त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि त्यांच्यावरती गुन्हे दाखल होऊन त्यांना नोकरीतून त्याच्या सेवेतून बडतर्फ करण्यात यावं अशी आमची सर्व समाजाच्या वतीने, आंबेडकर समाजाच्या वतीने मागणी आहे। आणि जर त्याच्यावरती कोणतीही कारवाई झाली नाही तर जामनेर तालुक्यातील सर्व भीम सैनिक सर्व भीम सैनिक म्हणून आम्ही तीव्र आंदोलन यापुढे छेडू। नमस्कार, आपण बघत आहोत MJ न्यूज। जाणून घेऊ परिसरातील काही विशेष घडामोडी। जामनेर शहरात सर्व जामनेर तालुका आंबेडकरी संघटनेतर्फे परभणी घटनेचा निषेध करण्यात आला। जामनेर शहरात सर्व आंबेडकरी विचारांच्या संघटनांनी जामनेर तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना सोमनाथ सूर्यवंशी घटनेचे निषेध निवेदन दिले। सोमनाथ सूर्यवंशी घटना नेमकी काय आहे ते आपण सर्वात अगोदर जाणून घेऊ। परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना एका व्यक्तीने केली। विटंबना केल्यानंतर त्याला लगेचच पुतळा परिसरात असलेल्या नागरिकांनी पकडून मारहाण देखील केली। विटंबना झाल्याची वार्ता शहरभर पसरल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात मोठ्या संख्येने आंबेडकरी अनुयायी जमा झाले। यावेळी त्यांनी रास्ता रोको आंदोलन तसेच रेल रोको आंदोलन केले। परभणी पोलिसांनी मध्यस्थी करत 10 डिसेंबर रोजी संध्याकाळी सर्वांना तिथून रवाना केले। मात्र 11 डिसेंबर रोजी परभणी जिल्हा बंदची हाक देण्यात आली। सकाळपासूनच सर्व व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली होती। दुपारी 12पर्यंत हा बंद व्यवस्थित सुरू असताना मात्र 12 नंतर या बंदला चांगलेच गालबोट लागले आणि परभणी पोलीस ऍक्शन मोडवर आले आणि SRPच्या तुकड्या परभणीत दाखल झाल्या। आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज करण्यात आला आणि वेगवेगळी 8 ते 9 गुन्हे दाखल केले गेले। 35 वर्षीय सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा रविवारी परभणी जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला। परभणी रेल्वे स्थानकाबाहेर भारतीय राज्यघटनेच्या प्रतिकृतीची कथित विटंबना केल्यानंतर झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर परभणी पोलिसांनी अटक केलेल्या 50 जणांपैकी मृत सोमनाथ सूर्यवंशी एक होता। ही वार्ता संपूर्ण महाराष्ट्रावर पसरताच आंबेडकरी अनुयायांतर्फे ठिकठिकाणी निषेध आंदोलन करण्यात येत आहे। या घटनेचे पडसाद जामनेर तालुक्यात देखील दिसून आले। आज जळगाव जिल्ह्यातील जामनेर शहरात सर्व आंबेडकरी विचारांच्या संघटनांनी जामनेर तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना सोमनाथ सूर्यवंशी घटनेच्या निषेधार्थ निवेदन दिले व कायदेशीर चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली। अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा देखील आंबेडकरी अनुयायांनी या ठिकाणी प्रशासनाला दिला। 6 डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समोरील संविधानाच्या प्रतिमेची जी विटंबना झाली त्याच्या विरोधात 11 डिसेंबरला परभणीमध्ये जो मोर्चा काढण्यात आला, शांततेच्या मार्गाने मोर्चा निघाला आहे आणि शांततेच्या मार्गाने मोर्चा निघाल्यानंतर जो तिथला PI आहे त्या PIने 12 तारखेला आपल्या समाजातील सुशिक्षित जे तरुण आहे त्या सुशिक्षित तरुणांच्या डिग्र्या घेतलेल्या तरुणांच्या त्यांच्या पुढचं आयुष्य बर्बाद करण्यासाठी जो आदेश दिला त्यांना कोमिंग ऑपरेशन केलं आहे। त्या PIने कोमिंग ऑपरेशन केल्यानंतर तिथला आपला एक सूर्यवंशी बंधू त्यांनी त्यांच्यावरती सुद्धा गुन्हे दाखल केले। खोटे गुन्हे दाखल करून त्यांनी त्या पोलीस स्टेशनमध्ये नेऊन त्यांना कोठडीत त्यांना मारहाण करून त्यांचं जे मर्डर केलं आहे त्या मर्डर मागे तो तिथला PI गुन्हे शाखेचा PI याने असेच एक मर्डर नांदेड येथे आपले अक्षय भालेराव हे यांचंसुद्धा मर्डर केलेलं होतं आणि ते मेल्यानंतर त्यांच्यावरती तिथल्या लोकांनी आंदोलन केल्यानंतर त्यांच्यावरती सुद्धा कोमिंग ऑपरेशन करून सुशिक्षित पोरावरती आया बहिणीवरती गुन्हे दाखल करून त्यांना मारहाण करण्यात आलं होतं। त्याच प्रकारचा त्यांनी परभणी येथे सुद्धा आपल्या 50 लोकांवरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केलेले आहेत आणि 150-200
महिला पुरुषावरती आणि विशेष करून आपल्या सुशिक्षित तरुणावरती की जे आज नोकरीला लागू शकतील, जे शासनामध्ये शासन दरबारी काम करू शकतील, अशा सुशिक्षित तरुणांवरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून या हरामखोर PIने त्यांना कोमी करून तिथं आपला एक माणूस सूर्यवंशी यांचं मर्डर करून त्याने त्या हरामखोरावरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावे आणि त्याला निलंबित करण्यात यावे। मित्रांनो, आपण बघतोय आत्ताच नेटकेच आपलं विधानसभा झाली, त्यामध्ये सर्वांनी संविधानाच्या प्रत्यय उदो केला, संविधानाचा उदो केला, परंतु विधानसभा संपल्यानंतर मंत्रिमंडळाची शपथ घेण्याच्या अगोदरच त्या प्रतिमेची विटंबना होते। आमचं महाराष्ट्र सरकार तिथं काहीच करू शकत नाही। विशेष म्हणजे ज्या गृह खातं ज्याच्याकडे ते एक जातीवादी हे लक्षात ठेवायचं, कारण की असंच जातीवाद्यांनी 2018मध्ये 1 जानेवारी 2018मध्ये जे दंगल घडवून आणली त्यावेळेस सुद्धा गृह खातं यांच्याकडेच होतं, हे तुम्ही लक्षात ठेवायचं। हे मोठ्या प्रमाणाचं राजकारण आहे। तो जो तिथला हरामखोर PI आहे ज्याने हा आदेश दिला, त्याच्या मागे कोण जातीवादी आहे, त्याच्या मागे कोणती अशी शक्ती आहे की तो हे कार्य करू शकतोय। तिथल्या आमच्या आया बहिणीला मारून तिथल्या पोलिसांनी, तुम्ही बघा आता व्हिडिओ, ज्या सूर्यवंशी बंधूंनी जे व्हिडिओ व्हायरल केले त्यांचंच त्यांनी मर्डर केलंय। तुम्ही बघताय त्या व्हिडिओमध्ये कोणाच्या गाड्यांवरती बाबासाहेबाचं चित्र असताना पोलीससुद्धा ज्यांना आपलं संरक्षण करायचं आहे ते स्वतः या गाड्या फोडत आहेत। त्या बाबासाहेबांच्या संविधानाला विटंबना करून ज्यांनी हे केलेलं आहे त्यांना लवकरात लवकर शिक्षा द्यावी आणि त्यांना फाशीसुद्धा होण्यात यावी। आणि जो भडवा पोलीस त्याच्या मागं पळतोय तर तो माणूस जीव काढून पळतोय, म्हणजे त्यांनी एवढं का दादागिरीचा ठेका घेतला का? पोलीस प्रशासनाला कोणी असो, बाबासाहेबाचं रक्त आहे, डायरेक्ट हात्यार घेऊन जायचं, टाकून द्यायचं, मेला तर चालत। बाबासाहेबांनी सांगितलं होतं 100 दिवस शरीर होऊन जगण्यापेक्षा 1 दिवस वागून मारा। तरी सर्व बांधवांना माझं आव्हान आहे की हत्याराशिवाय मोर्चामध्ये जायचं नाही। हे लोक तुमचे गैरफायदा घेतात, तुम्ही शांततेने बोलायला जातं आणि तुमच्यावरती अत्याचार करता। पोलीस असो वा कोणी असो टाकून द्यायचं, खोचून द्यायचं, मारून टाकायचं डायरेक्ट। आज भारतीय संविधानाला छेडल्या जातं। आज आमचा एक भीम सैनिक सोमनाथ भाऊ सूर्यवंशी यांचा मृत्यू होतो आणि त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाला आम्ही विनंती करण्यासाठी जातो की आमच्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला छेडल्या नाही गेलं पाहिजे, याच्यासाठी आम्ही सर्व भीम सैनिक त्या ठिकाणी जातो आणि त्याच भीम सैनिकाचा त्या ठिकाणी पोलीस प्रशासन आम्ही एकदम साध्या पद्धतीने जातो, म्हणून पोलीस प्रशासन त्याचा फायदा घेतो। मग आता आम्ही आमच्या समाजाच्या संपूर्ण समाजाच्या बांधवांना माझी विनंती आहे की आपण देखील कुठल्याही पद्धतीला कुठल्याही ठिकाणी जर कधी असा अन्याय अत्याचार घडत असेल तर आपण देखील भीम सैनिकांनी हत्यारासहित जायचं, कारण आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून अन्यायाचा प्रतिकार करण्याची सहनशक्ती आपल्याला दिलेली आहे। आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे खरे अन्यायी आहोत। आपण हत्यार घेऊन जायचं, मग समोर पोलीस असेल का कोणी मायचा लाल असेल त्याला घाबरण्याचं काहीच संबंध नाही आहे। तो कोणीही असेल, आपण शांततेच्या मार्गाने जायचं नाही। आपण देखील हुशार व्हा, कारण आपण भीमा कोरेगावच्या वंशजांनी आपल्या 500 महारांनी 28,000 पेशवे त्या वेळेला मुक्त करून दाखवले। अरे आपण तर आता 14 कोटीच्या संख्येत आहेत, पण आपण का घाबरता? आपण देखील असंच वागायचं। आणि ह्या पोलीस प्रशासनाला आमचं आव्हान आहे, जर कधी आम्हाला लवकरात लवकर न्याय नाही मिळाला तर ह्या जामनेर तालुक्यामध्ये मोठ्यात मोठं आंदोलन करू आणि पोलीस स्टेशनला आम्ही आवाहन करतो की कदापि कुठेही अन्याय झाला असेल तर पोलीस प्रशासनाने एकदम शांततेच्या मार्गाने सहकार्य करावं। एवढं बोलून या ठिकाणी थांबतो। आज आपण बघतो की झालेल्या लोकसभा निवडणुका आणि आता या विधानसभेच्या निवडणुकामध्ये जे बी
आमदार खासदार निवडून आले, जे मंत्री झाले, त्या सर्वांनी भारतीय संविधानाला हातात घेऊन, भारतीय संविधान हातामध्ये घेऊन शपथ घेतल्यात, भारतीय संविधानावरती हात ठेवून शपथ घेतल्यात. परंतु ते भारतीय संविधान वाचवण्यासाठी किंवा ते भारतीय संविधान सुरक्षित राहण्यासाठी एक सुद्धा कोणत्याच आजपर्यंत जो आंबेडकरवादी असेल किंवा इतर पक्षातला महायुतीमधला असेल की महाविकास आघाडीमधला असेल, एकही आमदार खासदार मंत्री कोणी रस्त्यावर उतरत नाही. ते संविधान वाचवण्यासाठी फक्त बौद्ध समाज रस्त्यावरती उतरतो का? हे संविधान फक्त बौद्ध समाजासाठी आहे का? हे संविधान पूर्ण भारतीयांसाठी आहे. म्हणून सर्वांनी त्याचं रक्षण केलं पाहिजे. आणि त्या संविधानाची जर त्यांनी विटंबना केलेली आहे त्याच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल होऊन त्याला फाशी शिक्षा झाली पाहिजे, अशी सर्व आमच्या जामनेर तालुक्याच्या वतीने मागणी आहे. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, संविधानाचा विजय असो. सोमनाथ सूर्यवंशीला न्याय, सोमनाथ सूर्यवंशीला न्याय. आव्हान आहे की ज्या अधिकारी त्याच्या हत्येमध्ये सहभागी असतील, तो तिथला पीआय असेल, एसपी असेल, डीएसपी असतील, पोलीस कर्मचारी सर्वांवरती कायदेशीर कारवाई करून त्यांची चौकशी झाली पाहिजे. आणि कायदेशीर कारवाईच न करता त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि त्यांच्यावरती गुन्हे दाखल होऊन त्यांना नोकरीतून, त्याच्या सेवेतून बडतर्फ करण्यात यावं, अशी आमची सर्व समाजाच्या वतीने, आंबेडकर समाजाच्या वतीने मागणी आहे. आणि जर त्याच्यावरती कोणतीही कारवाई झाली नाही तर जामनेर तालुक्यातील सर्व भीमसैनिक, सर्व भीमसैनिक मिळून आम्ही तीव्र आंदोलन यापुढे छेडू शकतो. आपण